हाय हॅलो नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत टाकाऊपासून टिकाऊ वस्तू. म्हणजे हा जो रुमाल असतो आपला जो आपण डीमार्टमधनं हात पुसण्यासाठी वापरतो तो रुमाल मी आज जुन्या रुमालापासून बनवणार आहे. आणि त्यासाठी मी कुर्तीच्या कापडाचा वापर आणि जुना रुमाल या दोन गोष्टींचा वापर करून तो रुमाल बनवणार आहे. आणि जी कुर्ती होती त्याचा जो नेक होता तो नेक मी वरती अटकवण्यासाठी म्हणून तो वापरणार आहे. आणि हे मी माप घेण्यासाठी ॲक्च्युली खरं तर हा रुमाल घेतला होता, खूप घाण झाला होता. म्हटलं चला आपण बनवूया. मग घरात एक रुमाल होता जो की जुना होता, जो फेकायचा होता. म्हटलं चला त्याचा काहीतरी आपण वापर करूया ना, उगाच फेकून देण्यापेक्षा. मग मी इथे हे असं माप घेत होती की किती आहे काय नाही, त्या पद्धतीने मला माप घेऊन घ्यायचं होतं. आणि हे जी कुर्ती आहे त्या कुर्तीला मी त्या पद्धतीने कट करणार होते. तर या पद्धतीने बघा मी आपल्याला ह्या पद्धतीने असं पॅक करायचं आहे. तर मी ही जी किनार होती ती राहू दिली, जेणेकरून आपल्याला खाली पॅक करायचं आहे ह्या पद्धतीने. इथे मी हे जे नेक आहे इथे असं हे दोन होतील म्हणून मग या पद्धतीने असं जोडून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला अटकवायला हे होणार. ठीक आहे. आणि हे डबलचा बनवते म्हणून ते दोन घेतलेत मी ह्या पद्धतीने. आणि हे इथं आता हे खूप मोठं झालं, हे छोटं. तर इथे आपल्याला या पद्धतीने अशा चुड्या करायच्या. इथे एक आणि इथं एक, त्या साईडला एक, अशी एक आणि हे अशी. तर हे बरोबर असं यामध्ये बसणार आणि रुमाल खूप सुंदर दिसणार. आता या साईडला बॉर्डर आहे बघा, तुम्हाला दाखवते. पण तरीसुद्धा मला या साईडला एक बॉर्डर लावावी लागेल, म्हणून आता जो रुमाल होता पायपिंग केलं, थोडं कट मारला. आणि जो आपण म्हटली होती की जे आपल्याला अटकवायला करायचं आहे तिथे त्यामध्ये फिक्स करून ह्या पद्धतीने बघा मी तुम्हाला दाखवते. तर असं उलट रुमाल करून त्यामध्ये मी शिवून घेतलं, जेणेकरून ते छान असं पॅक झालं. आणि त्याला छान 2 ते 3 पद्धतीने अशी शिलाई मारून घेतली. आणि बघा आपला हुक म्हणजे टांगण्यासाठी असं छान पॅक झालं. आता ह्यानंतर मी या साईडलाही म्हणजे एका साईडला दोघं साईडने शिलाई मारून घेते. त्यानंतर आपला वरचा भाग तर तयार झाला. त्यानंतर हे जे रुमाल आहेत त्याला आपल्याला छान ह्या पद्धतीने चुड्या करून घ्यायची आहे, जेणेकरून ते दिसायलाही छान दिसतं. आता रुमालाचा कलर तसा असल्यामुळे आपल्याला ते थोडं वेगळं वाटतं, पण जर रुमालाचा कलर फ्रेश असेल तर खूप छान वाटतं. तर बघा या पद्धतीने आपल्याला दोघं रुमाल मी चुड्या पाडून घेतल्या दोघं रुमालांना. आणि ह्या पद्धतीने उलट ठेवून त्यांना जॉईन करून घेतले. आणि आपण जे वरचा भाग शिवलेला आहे त्यामध्ये ते फसवून पूर्ण पॅक करायचं आहे. बघा पूर्ण पॅक करायचं असेल तर तुम्ही पूर्ण पॅकसुद्धा करू शकतात, किंवा एक साईड पॅक करायची असेल तर तसंसुद्धा करू शकता, जेणेकरून दोघं साईड तुमच्या ह्या मोकळ्या राहतील. पण मी पूर्णच पॅक केलं, जेणेकरून छान पॅक राहील आणि लवकर तो रुमाल म्हणजे लवकर फाटणार नाही आणि छान राहील. तर बघा या पद्धतीने आपला हा एक बेसिक गोष्टी तर तयार झाला. आता आपल्याला करायचं आहे साईडला अशी पायपिंग लावून घ्यायची आहे, जेणेकरून ते मॅचिंग होईल. म्हणजे वरती जे काय आपण हे हुक आणि जे वरती पिशवी टाईप बनवलं हे तर तसंच मी रुमालाच्या आजूबाजूंना सुद्धा कुर्तीच्याच कापडाने अशी पायपिंग लावून घेते आहे. आणि आता आपला रुमाल हा तयार झालेला आहे, तर बघू शकता. तर आपला रुमाल खूप छान पद्धतीने बघा असा तयार झालेला आहे. आणि कसं होतं की जसं आपण डीमार्टमधलाही रुमाल छान असतो, पण हा आपला रुमाल जो असतो तो थोडा जाड असतो, त्यामुळे हा जास्त टिकतो. आणि असा छानसा असा आपला रुमाल तयार झालेला आहे. आपला डीमार्टचा रुमाल आहे आणि हा आपण घरी बनवलेला रुमाल आहे. तर काहीही डिफरन्स नाही आहे, खूप छान झालेला आहे. हा खूप जास्त घाण झालेला आहे म्हणून तो तसा काळा झालेला आहे. आणि हा आपला आत्ता जुन्या टॉवेलपासून बनवलेला आणि जुन्या म्हणजे कुर्तीचा वापर करून बनवलेला हा रुमाल आहे. तर बघा अशा गोष्टी करून आपण टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवू शकतो. तर तुम्हाला कसा वाटला हा रुमाल मला नक्की कळवा. आवडल्यास व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.